नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे. एक एक करून NDAच्या म्हणजे भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा मिळतोय. आधी नवीन पटनाईक यांचा BJD, त्यानंतर नितीश कुमार, मुलायम सिंग यादव यांचा पाठिंबा जे NDAमध्ये नाहीत त्यांचा मिळतोय आणि त्यामुळं NDAचं संख्याबळ वाढलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी का? संख्याबळाचा विचार करता काँग्रेसनं या निवडणुकीतून माघार घ्यावी का? उमेदवार देऊ नये का? पण त्याही पलीकडं राज्याच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा विषय आहे तो हा आहे की भाजपच्या उमेदवाराला म्हणजे रामनाथ कोविंद यांना शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेकडं कुठलाही पर्याय नव्हता का? किंबहुना रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन शिवसेनेनं भाजपबरोबरचा संघर्ष टाळलाय का? अमित शहा यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे नूर पालटले आहे का? शिवसेना आता सलगीची भाषा करते आहे का? कदाचित उद्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आतापर्यंत शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सरसकट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा ही मागणी काहीशी लवचिक करत जी काही कर्जमाफी देत आहे त्याला शिवसेनेचा पाठिंबा राहील असं सांगतायत का? बरंच काही होण्याची शक्यता आहे. त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळला का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यावाचून शिवसेनेसमोर पर्याय नव्हता का? मुद्दा क्रमांक 2, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शिवसेना लवचिक भूमिका घेईल का? मुद्दा क्रमांक 3, अमित शहांच्या मातोश्री भेटीमुळं शिवसेना भाजपमधले संबंध सुरळीत झालेत का? मुद्दा क्रमांक 4, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर भाजपचं राजकारण आणखी आक्रमक होईल का? शेवटचा मुद्दा क्रमांक 5, संख्याबळाचा विचार करता आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून काँग्रेसनं माघार घ्यावी का? हे होते चर्चेचे मुद्दे. आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी आज नामवंत पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी काँग्रेसचे तरुण तडफदार प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल सुद्धा आहेत. ते आता शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि खरंच सांगतो विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये शिवसेनेच्या काही मोजक्या आमदारांनी आपलं एक स्थान निर्माण केलं असेल तर त्यामध्ये आशिष जयस्वाल यांचं स्थान खूप उजवं राहिलेलं आहे. पण ते सध्याच्या विधानसभेमध्ये नाही आहे, ही खंत व्यक्त करावी लागते. आपल्यासोबत BRSPचे संस्थापक मायावतींचे अत्यंत विश्वासू सुरेश माने आहेत. ते त्यांच्या पद्धतीनं राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि राज्यातल्या राजकारणाचं विश्लेषण करणार आहेत. आपल्यासोबत राजकीय अभ्यासक अजित सावंतसुद्धा आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारीसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय ती आशिष जयस्वाल तुमच्यापासूनच. उद्धव ठाकरे परवाच्या मेळाव्यामध्ये असं म्हणाले की जर का दलित राजकारण बघूनच उमेदवाराची निवड भाजप करत असेल तर मग आम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ आणि आम्हाला असल्या राजकारणामध्ये जातीपातीच्या कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. शिवसेना ते जात धर्म पंथ काही मानत नाही आहे आणि अशा पद्धतीनं जर का निवडणूक होत असेल तर याला काय म्हणायचं वगैरे 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 वगैरे. जेव्हा ते वगैरे वगैरे म्हणायला लागले आणि विषयाला फिरवायला लागले तेव्हाच असं वाटलं होतं की शिवसेनेसमोर कुठलाही पर्याय नाही. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला शिवसेना पाठिंबा देणार आणि तो तसा काल जाहीर झालेला आहे. इतका नाईलाज झाला आहे शिवसेनेचा. नाही, आता प्रत्येक विषयावर आपलं काही मतं प्रत्येकाचं असू शकते, परंतु तो काही राज्याचा जनतेचा किंवा तशी वस्तुस्थिती नाही आहे.
मूळतः शिवसेने हे एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास तपासला तर प्रत्येक राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मनात आलं ते भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. त्यांना कारण की माननीय शिवसेना प्रमुखांनी सुद्धा TN शेषन यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी, म्हणजे आज आम्ही जर पाठिंबा दिला नसता तर शिवसेना प्रत्येक गोष्टीला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक बाबीला विरोध करते अशा पद्धतीची चर्चा आपण आजच्या कार्यक्रमात उपस्थित केली असती. आता निश्चितच माननीय उद्धव साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मताचं राजकारण, शिवसेना जातीपातीचं राजकारण करत नाही आणि मतांच्या राजकारणासाठी जर यांना उमेदवारी दिली असेल तर शिवसेनेचा त्यांचा विरोध आहे. परंतु एखादा माणूस जर पूर्ण देशाचा विचार करत असेल तर आम्हाला त्याला पाठिंबा आहे. एखादा दलित उमेदवार जरी असेल परंतु तो देशाचा विचार करत असेल तर त्याला आम्हाला पाठिंबा आहे. आणि मताचं राजकारण पक्षाला जिंकू शकते मात्र देशाला रसातळाला नेणारं अशा पद्धतीचं वक्तव्य माननीय उद्धव साहेबांनी केलं होतं. हे सत्य आहे. परंतु त्यानंतर शिवसेना नेत्यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये कसं आहे की उमेदवारांच्याबद्दल जेव्हा विचार केला, त्यांचा इतिहास तपासला, त्यांच्या शैक्षणिक योग्यता तपासली आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बैठक करून या विषयावर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला समर्थन दिलं. आम्ही NDAचे घटक आहोत. आम्ही जर समर्थन दिलं नसतं तर एखाद्या वेळेस चर्चेचा विषय उपस्थित राहू शकला असता. परंतु आम्ही NDAचे घटक आहोत आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घेतलं तर हे पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित बसून घेतलेला निर्णय आहे. माननीय उद्धवजी यांचा निर्णय आहे आणि त्यामुळे शिवसेनेला जो वाटला तो निर्णय शिवसेना घेते. स्वतंत्र राजकीय पक्ष आहे त्याच्यामुळे स्वतंत्र राजकीय विचारसरणीनुसार आपला निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे. काय होतं, कार्यकर्त्यांसमोर, शिवसैनिकांसमोर मेळाव्यात बोलताना वेगळी भाषा आणि बैठकीत निर्णय घेताना मात्र निर्णय वेगळाच, तो भाजपच्या फेवरचा असतो किंवा शिवसेनेला झुकवणारा असतो. असं जे होतं ना त्याला आता शिवसैनिक सुद्धा आक्षेप घेतात किंवा त्याची सुद्धा खिल्ली उडवतात. हो नाही, असं सत्य नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे काय तर U-टर्न असं काही समीकरण झालंय का? अशी सध्या व्हॉट्सअपवरती खिल्ली उडवली. व्हॉट्सअपवर आता कोणताही विषय कशाला चर्चेला येतो याला काही अर्थ नाही. सत्य परिस्थिती अशी आहे की शिवसेनेने नेहमीच आपली भूमिका ही आपल्या विचाराप्रमाणे घेतलेली आहे. शिवसेनेने यापूर्वीसुद्धा, म्हणजे आज काही संघर्ष आजचा नाही आहे, शिवसेनेचा संघर्ष हा शिवसेना संघर्षातून निर्माण झाली आहे. शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहणार आहे. संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे संघर्ष काय टाळण्याचा प्रकार नाही आहे. आम्हाला जे वाटते, जे योग्य वाटते ते माननीय उद्धवजींसुद्धा जेव्हा उमेदवाराला समर्थन दिलं तेव्हा जाहीर केलं की प्रत्येक विरोधाला विरोध आम्हाला करायचा नाही आहे. तर काही गोष्टीमध्ये आम्ही समर्थन देखील करतो, जी गोष्टी आम्हाला पटत नाही त्याचा आम्ही विरोध करतो. आणि समर्थन देताना सुद्धा माननीय उद्धवजींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जातीपातीच्या राजकारणासाठी जर निवड झाली असेल तर ते आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीचं वक्तव्य देखील माननीय उद्धवजी यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर सुरेश माने आहेत. हे जे म्हणतायत ते तुम्हाला पटतंय? शिवसेनेनं असं जातीपातीचं राजकारण आम्हाला करायचं नाही, उमेदवार हा खूपच चांगला आहे, इतका तोडीचा उमेदवार दुसरा सापडला नसता म्हणून रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिलाय असं तुम्हालाही वाटतं? शिवसेना जातीपातीचं राजकारण करत नाही ही गोष्ट आपल्याला काही क्षणी मान्य करावी लागेल. कारण ते उमेदवार निवडून आणतात, जातीच्या पलीकडे जाऊन माणसं निवडून आणतात. ते एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे उत्तर भारतात कांशीरामजीनंतर महाराष्ट्रात बाळ ठाकरे यांची जी वोट बँक आहे ती त्यांनी कुणी उमेदवार उभा करावा आणि तो निवडून यावा हे वैशिष्ट्य आहे. पण आता मीडियामध्ये सगळं स्पष्ट झालं आहे की दलित कार्ड हा मोठा इश्यू आहे आणि दलित कार्डला शिवसेनेचा तात्विकता विरोध आहे, किंबहुना जातीपातीच्या राजकारणाचा विरोधातला भाग म्हणून तो विरोध आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील वरिष्ठ बंधू असणारी, ज्येष्ठ बंधू असणारी शिवसेना आता महाराष्ट्राच्या राजकारणात कनिष्ठ बंधू म्हणून भाजपासोबत आहे. हा मूलभूत फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्याकडे जी डिक्टेट करण्याची क्षमता होती ती थोडीशी कमी झालेली आहे आणि भाजपाची डिक्टेट करण्याची क्षमता वाढलेली आहे. तर आपण काय उद्धव ठाकरेंना कमीपणा देतो असं नाही, पण त्यावेळची भाजपा ही फार लहान होती. आजची भाजपा काही महान नाही पण मोठी झालेली आहे आणि यात जातीचं कार्ड स्पष्ट आहे. मी त्या दिवशी एक मुद्दा सांगायचा राहून गेलो होतो, तो मुद्दा सांगतो की उत्तर प्रदेशातल्या दलित मतावरतीच नुसता डोळा नाही आहे. गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत आणि गुजरातमध्ये कोळी समाजाची लोकसंख्या 18% आहे. हे अनेकांना ठाऊक नाही. राजकोटपासून ते सुरत वापीपर्यंतचा जो पट्टा आहे, याला कोस्टल बेल्ट म्हणतो आपण गुजरातचा,
त्याच्यामध्ये 26-27 विधानसभामध्ये हा कोली फॅक्टर डॉमिनंट आहे. आणि हे जे रामनाथ कोविंद आहेत ते कोरी किंवा कोळी, आता उत्तर प्रदेशात ते SC आहेत पण गुजरातमध्ये ते OBCमध्ये आहेत. आणि अखिल भारतीय कोळी महासंघाचे ते अध्यक्ष असल्यामुळं इवन गुजरातच्या निवडणुकीमध्ये कोळी जमातीचं इलेक्ट्रल कार्ड खेळण्याचं एक दुसरं काम भाजपाने केलेलं आहे. आणि त्यामुळं जातीचं कार्ड फार प्रभावीपणे काँग्रेसनंतर हाताळण्याचं कसब भाजपानं हासिल केलेलं आहे. आणि शिवसेनेला बिचारा पर्याय नाही म्हणून त्यांना समर्थन द्यावं लागतं. ठीक आहे, आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी सुद्धा आहेत. माधव भंडारी, तुम्हालाही असंच वाटतं की शिवसेनेसमोर कुठलाही पर्याय नव्हता आणि रामनाथ कोविंद यांना त्यांना पाठिंबा द्यावा लागला? मला असं काही वाटत नाही. त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून, सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेतलेला आहे. पण अमित शहांच्या भेटीनंतर हा निर्णय झालेला आहे. त्यामुळं अनेक जण अशी चर्चा करतायत की अमित शहांनी काहीतरी इशारा मातोश्रीवर जाऊन दिला आणि त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमधले संबंध हे सुरळीत झाले म्हणा किंवा शिवसेनेची भाषा ही नरमाईची झाली म्हणा. मला स्वतःला असं काही वाटत नाही. कारण अमितभाईंची जी भेट मातोश्रीवरती झाली आणि त्याच्यानंतर त्याबद्दलची आम्हाला जी माहिती देण्यात आली ती अत्यंत चांगल्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात झालेली भेट होती. औपचारिक भेट होती. त्याच्यामध्ये काही अशा प्रकारे कुणाला तरी इशारे देणं, कुणाला तरी आणखीन काही करणं असला कुठलाही प्रकार त्या बैठकीमध्ये कुणाकडूनच दोन्ही बाजूनी नसावा. आणि त्यामुळे असा त्या भेटीचा अर्थ लावणं हे काही फारसं योग्य नाही. ठीक आहे, आपल्यासोबत अजित सावंत आहेत. अजित सावंत, माधव भंडारी जरी राजकीय भाषेत बोलत असले तरीसुद्धा शिवसेनेने भाजपशी संघर्ष टाळला. रामनाथ कोविंद यांना जर का त्यांनी विरोध केला असता त्यांच्या उमेदवारीला तर मग भाजपशी संघर्ष अटळ होता. हा विचार शिवसेनेनं केला असण्याची शक्यता दिसते. नाही, एका वेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की जातीपातीचं राजकारण आम्ही करणार नाही किंवा आमचा त्याला पाठिंबा असणार नाही, कारण हे राजकारण एखाद्या पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकेल परंतु देशाला रसत. आता आशिष जयस्वालसुद्धा तेच म्हणाले की हे म्हणाले उद्धव ठाकरे. आणि असं असताना जेव्हा तुम्ही पाठिंबा देता तेव्हा देश रसातळाला घेऊन जाणाऱ्या राजकारणाला तुम्ही पाठिंबा देताय का? हा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी जो U-टर्न घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना विचारायला पाहिजे की आता काल तुम्ही एक बोलला होतात, आज तुम्ही हे बोलताय, ह्याचा अर्थ देश रसातळाला घेऊन जाणाऱ्या राजकारणाला तुम्ही पाठिंबा देताय का? हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की हे त्यांनी का केलं? आपण प्रश्न विचारला आदरणीय माधव भंडारींना की त्यांना इशारा दिला का म्हणून त्यांनी केलं का? आता एक आपल्याला मी सांगू इच्छितो की गेल्या 3 वर्षातलं जे आपण भारतीय जनता पक्षाचं राजकारण बघितलं तर ते धाकदपटशा, इशारा, दबाव, दहशत ह्याच्यावरती आधारलेला NDTV सारखं प्रसारमाध्यमसुद्धा त्याच्यातून सुटलं नाही. अनेकांना बोलकून धमक्या द्यायच्या आणि त्यांचे पाठिंबे घ्यायचे किंवा त्यांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करायचा हा भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा एक भाग झालेला आहे, अविभाज्य हिस्सा झालेला आहे. आणि त्यामुळे हे नक्कीच आहे की काहीतरी धमकी त्या दिवशी अमित शहानी उद्धव ठाकरे, ते एवढा मोठा बदल होऊ शकत नाही. ही एक गोष्ट, हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा असा आहे आशिषजी, कृष्णे काठी कुंडला आता पहिले उरले नाही, मातोश्रीचा तो दरारा आता उरला नाही, अशी परिस्थिती मातोश्रीची झालेली आहे. रोज कुठली तरी नवीन धमकी द्यायची, नवीन इशारे द्यायचे, मग पाठी घ्यायचं. शिवसेना ही संघटना ही करून दाखवलं जसं म्हणतात ना, ते करून दाखवणारी संघटना आहे. शिवसैनिकाचा एक स्वतःचा आपला स्वभाव आहे. शिवसैनिक हा अंगावर जाणार आहे, तो अंगावर जाऊन पाठी येणारा नाही. पण हे आता फक्त आरंभशूर, म्हणजे तलवारीकडे हात घालायचा पण मॅनात तलवारच नाही, अशी परिस्थिती. असं आता उद्धव ठाकरेंचं वारंवार होतं आहे. आणि मला असं वाटतं की ते शिवसेनेच्या प्रतिमेला साजेसं नाही आहे. आणि ते जर ती त्यांनाही कळत असतील, तेही एक चतुर आणि मुरलेले राजकारणी आहेत. आता ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी धुरा सांभाळलेली आहे त्यांना हे कळत असेल, परंतु मजबुरी असेल. आणि ती मजबुरी ही अमित शहांच्या भेटीमध्ये का निर्माण झाली ह्याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे आदरणीय माधव भंडारी जरी म्हणाले की इशारे दिले नाहीत तरी तुमचं राजकारण कोणत्या पद्धतीने, तुम्ही दलितांना इशारे देता, तुम्ही मुस्लिमांना इशारे देता, तुम्ही मध्यस्थांना चुचकारता, तुम्ही प्रसारमाध्यमांना इशारे देता, तुम्ही मित्रपक्षांना इशारे देता, त्यांच्यावरती दबाव आणता. त्यामुळे अशाच पद्धतीचं कुठलं तरी राजकारण ह्या गेल्या भेटीमध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे शिवसेनेला तो U-टर्न घ्यावा लागला आहे असं मला वाटतं. माधव भंडारी, तुम्हाला काही म्हणायचं आहे यावरती? एवढा मोठा आक्षेप घेतलाय, रादर हा आरोप आहे. हा आक्षेप काही नवीन आहे अशातला काही भाग नाही.
नाही, आक्षेप आरोप त्याला काही जरी म्हणालात तरी तो काही नवीन नाही. आम्ही कोणालाही इशारे देत नाही, आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. NDTVचा उल्लेख अजित सावंतांनी केला. मला अजित सावंतांना एवढंच नम्रपणे सांगायचं आहे की या देशामध्ये प्रसारमाध्यमांची, वृत्तपत्रांची आणि उच्चार विचार प्रचार स्वातंत्र्याची गळचापी एकदाच झाली 1975मध्ये आणीबाणीच्या वेळेला, आणि ती आपणच केली होती. आज NDTVचा दाखला आपण देतात. NDTVवरती प्रकरणं चालू आहेत ती काळ्या पैशाचा आणि पैशांचा अपहार केल्याची चालू आहेत. NDTVवरती आजही सरकारच्या विरोधामध्ये वाटेल तशा बातम्या लावल्या जात आहेत. खोट्या बातम्या लावल्याबद्दल कोणी त्यांच्यावर तक्रारी नाही केली, वाटेल कोणी तशा त्यांच्यावर नाही. कारवाई वाटेल केलेली तशा नाही. लावल्या खरं जातात, म्हणजे त्याचाच राग येतोय की त्यांच्यावरती काय? खोट्या बातम्या लावल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करण्याचा कायदा आपल्या देशात आहे. पण आपण मग त्या त्याच्याबद्दल काही कायद्याअंतर्गत केलेलं नाही. कारवाई होऊ देत ना. पैशाच्या त्या कायद्याअंतर्गत मला होऊ हे देत. तर आश्चर्य वाटतं. अजित सावंत मला आपल्याला अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. आपण विचारा. आपण वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला, गैरकारभाराला, काळ्या पैशांच्या व्यवहाराला संरक्षण देण्याचा आपला प्रयत्न कशासाठी आहे? म्हणजे तुम्हाला मला हे समजू शकतं की उद्या NDTVचीच सुई नॅशनल हेराल्डकडे वळेल आणि मग नॅशनल हेराल्डच्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी अडकतील, याची आपल्याला भीती वाटत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण वर्तमानपत्र चालवतात, प्रसारमाध्यमं चालवतात, ह्याचा अर्थ सगळ्या प्रकारचे गुन्हे करण्याची सूट या देशामध्ये कुणालाही कायद्याने दिलेलं नाही, संविधानाने दिलेलं नाही. नाही ते असताच कामा नाही, आमचंही तेच म्हणणं आहे. परंतु देशातली अनेक उलट प्रसार वर्तमानपत्र माध्यमं चालवणारे, चुकलेली असताना प्रसारमाध्यमं चालवणारे जे एक आहेत प्रसार माध्यम त्याच्यावरती जर ताटमानेने कायद्याचं उभं पालन राहत असेल तर करण्याची त्याची जबाबदारी मान सर्वात उगारून जास्त टाकण्याचा आहे. प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. बरं, ठीक आहे. हा विषय नाही आहे आपला आजचा. कुठलं प्रसारमाध्यम अतुल लोंढे, ताजमानेने तुम्ही उभं उत्तर राहतं? द्यायला पाहिजे. NDTV. नॅशनल हेराल्ड कडे जर का NDTV उद्या ताजमानेने उभं राहणारं तपासाची सुई प्रसारमाध्यम गेली आहे. किंवा चक्र माझ्यावर वेगाने फिरली. स्वतंत्र चर्चा करू आपण. अतुल लोंढे, तुम्ही उत्तर द्या. नाही, आता असं आहे की माधव भंडारी साहेबांचं जे बोलणं आहे ते आक्सामधून आहे, त्यांच्या त्या बॉडी लँग्वेजमधून, त्यांच्या बोलण्यामधनं लक्षात येतं. नॅशनल हेराल्डच्या माध्यमातून म्हणा किंवा मध्यंतरी प्रियंकाजीच्या विरोधामध्ये एक बातमी चालवण्याचा प्रयत्न केला, त्यांची एन्क्वायरी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी सगळीच डॉक्युमेंट जी आहे ती पब्लिक डोमेनमध्ये टाकून दिली. त्यामुळे आता सरकार हातामध्ये आहे, सत्ता हातामध्ये असताना केवळ आरोप करायचे हे काही सत्ताधारी पक्षाला शोभण्यासारखं अजिबात नक्की नाही. आणि बदनामी करायची आणि बदनामी करून आम्ही कसं खऱ्या उभा हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो अगदी केविलवाना आहे. तो सगळ्या आता जनतेला कळायला लागलेला आहे. कारण त्या प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये अरुण शौरी काय बोलले हे सर्व देशानं पाहिलेलं आहे. NDTV जर चुकीची किंवा कुठलेही प्रसारमाध्यम जर चुकीची बातमी देत असेल तर त्या कायद्याखाली तुम्ही हे करा, ज्याच्यामध्ये 2010 पासून कोर्टानं सुद्धा ऑर्डर दिली नाही अशा ठिकाणी संस्थांचा वापर करायचा हे लोकांना कळत नाही, असं होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की सारखं 1975चं, मग 1975चं जर तुम्हाला चुकीचं वाटतं तर मग तुम्ही आता तसे का वागता, असा सुद्धा त्याच्यामधूनच एक उपप्रश्न जो आहे तो आपल्या उत्तरामधून निर्माण होतो. आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे आजची, म्हणजे आजचा आपण जी चर्चा करत आहोत, कारण यांचं जे गांधी परिवाराच्या बाबतीतलं दुःख आहे ते 60 वर्ष हे सत्तेच्या बाहेर राहिले, त्याच्यामुळे ते दुःख साहजिक आहे आणि आता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण 3च वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशासमोर परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ज्या पद्धतीनं शेतकरी आले, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी मूत्रप्राशन केलं तामिळनाडूच्या, आणि तिथं साधा एक मंत्रीसुद्धा जाऊन त्यांना भेटला नाही, अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं काम चालू आहे ते सगळा देश उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. त्यामुळे वाळू हातातनं निष्ठाल गेली की मूठ जास्त आवडल्या जाते, तशा पद्धतीचं जे वागणं आहे ते वागणं आहे. आता त्याला जनता जी आहे, जनता बघत आहे आणि जनता ठीक आहे ना. अतुल लोंढे, प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या भूमिकेवरनं हा वाद निर्माण झाला जो आज आपला विषय नाही आहे. मी मूळ प्रश्नाकडे येतो. आता नितीश कुमार यांच्या JDUनं सुद्धा रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, मुलायम सिंगसुद्धा पाठिंबा द्यायला आतुर आहेतच, JDUनं म्हणजे नवीन पटनायकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, NDAचा तर भक्कम पाठिंबा आहे, शिवसेनेचा पाठिंबा आहे. असं असताना आता रामनाथ कोविंद यांची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी, तरीसुद्धा काँग्रेस उमेदवार उभा करायचा घाट घालते. हा करंटेपणा काँग्रेस का करते? नाही, असं आहे की आपण एका राजकीय व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये जेव्हा निवडणुका होतात तर त्या निवडणुकामध्ये प्रत्येक पक्षाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे. त्याला घाट घालणं वगैरे असं म्हणणं मला काही योग्य वाटत नाही. नंबर एक जो उमेदवार उभा राहणार आहे, नंबर एक इथं जर का उद्या मीरा कुमार किंवा सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिली
तर मग काय केलं तुम्ही? दलित उमेदवाराच्या विरोधात दुसरा दलित उमेदवार देताय, असंच ते होत आहे ना. म्हणजे दलिताच्या मतांचं राजकारण तुम्ही पण करणार आहात. नाही, असं आहे की यापूर्वी सुद्धा सुशील कुमार शिंदे साहेबांचा जो अनुभव आहे किंवा मीरा कुमारीजींचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या अनुषंगिक पदं त्यांनी भूषवलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं भूषवलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न असा की जेव्हा आपण कोविंद साहेबांचं जेव्हा नाव येतं तेव्हा आपण दलित असं म्हणतो. मग आपण जेव्हा मीरा कुमारी किंवा सुशील कुमार शिंदे यांच्याकडं बघताना त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचा जो घटनात्मकरित्या काम करण्याचा जो अनुभव आहे, मीरा कुमारी ह्या स्वतः IFS पण होत्या, जगजीवन रामांच्या त्या चिरंजीवीच आहे असं नाही आहे, त्या निवडून आलेल्या आहेत, त्यांनी कोणाकोणाला हरवलेलं आहे. 1985मध्ये रामविलास पासवान वगैरे हे सगळे त्यांनी हरवलेले कॅन्डिडेट आणि त्याच्यानंतर त्या लोकसभेच्या सभापती पण राहिलेले आहे. आता उद्या जी UPAची मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये जो काही निर्णय तो वरिष्ठ नेते घेतील. पण मला असं वाटतं की निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये अनेक वेळा NDAने पण उमेदवार उभा केला ज्यावेळेस NDAचं निवडून येऊ शकत नव्हतं. त्यामुळे निवडणूक लढण्यापासून एखाद्या राजकीय पक्षाला आपण परावृत्त करणं हे पण काही योग्य नाही आहे. आणि एक जो UP आणि NDA म्हणजे जेव्हा 1989 नंतर जे मंडल कमंडल पॉलिटिक्स झालं आणि त्याच्यानंतर जे डिव्हिजन झालं कोइलेशन पॉलिटिक्सचा इरा आपण तेव्हापासून बघतो आहे. तर त्याच्यामध्ये NDAच्या खाली BJPच्या याच्यामध्ये NDA निर्माण झालं, काँग्रेसच्या ज्यात UPA निर्माण झालं. तर त्याच्यामध्ये जर कॅन्डिडेट जर उभा केला आणि निवडणूक होत असेल तर ते प्रगल्भ लोकशाहीचं एक ठीक चिन्ह आहे. ते. डॉक्टर सुरेश माने, असं काही होऊ शकतं का की काँग्रेसनं समजा तडजोड केली आणि रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आणि बिनविरोध निवडणूक तुम्ही राष्ट्रपती पदाची करा, पण उपराष्ट्रपती पदाला आमच्या उमेदवाराचा विचार करा वगैरे, असं काही होऊ शकतं? राजकारणात शक्यता टाळता येत नाही, पण तसं काय अजून सुतोवाच कुणाकडून आलेलं नाही. पण म्हटलं ना की 22 तारखेला UPAची मीटिंग आहे आणि 23 तारखेला हे नॉमिनेशन करतात आणि पुन्हा 2 दिवस 28-29 पुन्हा नॉमिनेशनसाठी आहेत. जवळजवळ 1 आठवडा आहे, 3 दिवस सुट्ट्या आहेत. फार खलबतं होऊ शकतात. आणि आता UPA घटक पक्षांना आणि UPAना कौल चुकलेला आहे की आपण काही केलं तरी NDA हे बहुमताकडं आहे. म्हणजे आता मायावतीसुद्धा तिकडे आहेत, शिवसेना आहे, नितीश कुमार आहे, नवीन पटनायक आहेत. बिजू पटनायक आहेत, मुलायमसिंग यादव आज UPमध्ये लखनौला डिनर जॉईन केलं PM बरोबर, आणि अगदी दक्षिणेकडचे सुद्धा आहेत. अशा वेळेला NDA समोर प्रश्न आहे की एका दलित उमेदवाराला विरोध कसा करायचा, हा एक दुसरा प्रश्न आहे. मग अशा वेळेला जर अपोजिशन ठरवत असेल की आम्ही कॅन्डिडेट द्यावा, तर कॅन्डिडेट कुणी द्यावा हा मोठा प्रश्न आहे. आणि माझा स्वतःचं असं ॲनालिसिस आहे की राजकारणातील मंडळी जेव्हा हरणारी जागा असते ना तेव्हा ती अशा वर्गाकडे ती जागा दिली जाते, आणि जेव्हा ती जिंकणारी जागा असते तेव्हा ती सहसा दिली जात नाही. आपण BC कांबळे पहा, अनेक आणखी नावं घेता येतील ज्यांचं जेव्हा हरणारी, आता हे राजमोहन गांधींचं नाव आहे, मीरा कुमारांचं नाव आहे, सुशील कुमार शिंदे एकदा जाऊन आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा हरण्याची नक्की गॅरंटी आहे तेव्हा असा एखादा पिटणारा मोहरा दिलाच जाईल. जेव्हा कन्फर्म सीट असेल त्यावेळेला रेअरली एक नारायणांचा अपवाद जर वगळला, पण नारायणांचं पुन्हा दलित कार्ड म्हणून कोणाला आर्ग्यू करता येणार नाही, कारण नारायणांचं मेरिटच एका वेगळ्या लेवलचं आहे. पण शक्यतो जे काँग्रेसच्या कालखंडात राष्ट्रपती झाले ते राजकारणीच होते, बहुतेक सगळे डॉमिनंट फोर्समधूनच आले, आणि जेव्हा जेव्हा हरायची वेळ आली तेव्हा सेकंडरी लेवलचं प्यादं एखादं पुढं केलं गेलं. तसं यावेळेला होऊ शकतं जर तडजोड झाली नाही तर. माधव भांडारी, तुम्हाला असं वाटतं का की रामनाथ कोविंद यांची ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तसं काही प्रयत्न होतील? मला स्वतःला हा मुद्दा काही फारसा पटत नाही. 1952 सालापासून आत्तापर्यंत राष्ट्रपती पदाच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातली 77चे अपवाद सोडला तर बाकीच्या सगळ्या ह्या निवडणुकात झालेल्या आहेत. म्हणजे 1-2 निवडणुकांमध्ये तर विरोधकांच्या उमेदवाराला 12-15 हजारच मतं पडली आहेत. तरीसुद्धा ती एक प्रतिकात्मक निवडणूक म्हणून ती लढवली गेली, आणि निवडणूक लढवण्याचा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे, हक्क आहे, आणि त्यामध्ये कुणी निवडणूक लढवू नका, हे करा वगैरे असं म्हणण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय हा ज्या त्या पक्षाने घ्यायचा आहे. ठीक आहे. जसं अतुल लोंढे यांनी संकेतही दिलेले आहेत की काँग्रेसकडनं कदाचित उमेदवार उभा संकेत दिले नाही. उद्या मीटिंग आहे. हा, उद्याच्या बैठकीत माझं कुठं पूर्ण नाही, झालं एक अजून? आशिषजी, उद्या बैठक आहे. आशिषजी एक सेकंद आशिषजी हा, नाही आशिषजी एक सेकंद.
फक्त मानेसाहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये मी त्यांच्या नम्रपणाने एवढंच लक्षात आणून देतो हा की रामनाथ कोविंद हे जिंकण्याची 100% खात्री असताना त्यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली आहे, हे विसरू नका. आता ठीक जे आहे, भंडारीजी त्याची कारणं मी सांगितली. एक उत्तर भारतातलं राजकारण, दलितांच्या विरोधात बनलेली भाजपाची प्रतिमा आणि गुजरातमधलं कोली वोट बँकचं राजकारण, हे तुम्ही तीन त्याची प्रमुख- कारण काही लावा. हा ठीक आहे, ठीक तुम्हाला आहे ठीक मान्य आहे. नसतील. नाही नाही अतुल लोंढे, मी असं म्हणत होतो की उद्याची वस्तुस्थिती ही UPA ची आहे की बैठक 100% आहे, जिंकणारी जागा आम्ही त्यामध्ये दिली, निर्णय तुमचं होणार विधान आहे. इथे लागू पडत नाही. बरं ठीक नाही, आहे. नाही. प्रश्न हा आहे की निवडणूक होऊ द्या नाही तर नको होऊ द्या, राष्ट्रपती आता रामनाथ कोविंदच होणार आहेत हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. पण आपला मुद्दा त्या पलीकडचा आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपचं राजकारण हे आणखी आक्रमक होईल का? जसं आज राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेनं भाजपबरोबरचा संघर्ष टाळलेला दिसतोय, तसंच मग सरसकट कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा ही जी शिवसेनेची मागणी आहे ती लवचिक होईल का? आणि भाजप जो कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करेल त्याला शिवसेना मुकाटपणे पाठिंबा देईल का? या 2 मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळलाय का? 83% लोक म्हणतायत होय, शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळलाय, म्हणूनच शिवसेनेनं रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय आशिष जयस्वाल यांच्याकडं. आशिष जयस्वाल, जसं आता राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला घेऊन शिवसेनेची भूमिका लवचिक झाली आणि तुम्ही भाजपला पाठिंबा देताय, आज संध्याकाळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे मातोश्रीवर गेले. त्यांनी उद्धवजींसमोर राज्य सरकार कशा पद्धतीनं कर्जमाफी देणार आहे याचा तपशील मांडला. म्हणजे काय तर जमिनीच्या मर्यादेची अट न घालता 1 लाखापर्यंतची पीक कर्जमाफी आम्ही करतो आहोत. 2 लाखापर्यंतचं ज्यांचे कर्ज आहे त्यातल्या केस स्टडीज बघून गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा आम्ही विचार करू. आणि तिसरं म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना आम्ही एक इन्सेंटिव्हचं, सवलतींचं पॅकेज देऊ. त्याचवेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की शिवसेनेची जी मागणी आहे, सरसकट कर्जमाफी द्या किंवा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, ती मागणी राज्याची आर्थिक स्थिती बघता पूर्ण करता येणार नाही, असं चंद्रकांत दादा पाटलांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती आहे. यावर आता ते म्हणाले, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही आमचे खासदार आमदार यांच्याशी चर्चा करून आमची भूमिका तुम्हाला कळवू. आता सर्वांना असं वाटतंय की तिथं सुद्धा शिवसेनेची भूमिका लवचिक होईल, भाजप जो प्रस्ताव देईल तो शिवसेनेला मान्य असेल. नाही, मी सर्वप्रथम अजितजी यांनी जो मुद्दा मगाशी उपस्थित केला त्याच्यावर आपलं स्पष्ट करू इच्छितो की शिवसेनेची जी भूमिका आहे ती शिवसेनेची भूमिका काय कोणाच्या दबावाखाली किंवा कोणी धमकीला कोणी शिवसेना घाबरत नाही. शिवसेना हे संघर्षातून निर्माण झाली आहे. इतक्या वर्षाच्या काँग्रेसच्या हे तुम्ही राजवटीनंतर बोललात आधी. नाही, मला परत बोलायचं, त्यांनी जो वक्तव्य या ठिकाणी केलं आणि उद्धवजी यांनी जे वक्तव्य त्या दिवशी वर्धापन दिनानिमित्त केला होता त्याचा फक्त एक पार्ट त्यांनी वाचून दाखवला, उर्वरित पार्ट त्यांनी म्हटलं नव्हतं की एक उमेदवार जर देशाचा विचार करत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं सुद्धा वक्तव्य त्या निमित्ताने केलं होतं. हो, हे ते मला सांगतात आपल्याला त्यांनी लक्षात फिरून आणून फिरून द्यायचं. वक्तव्य केली, त्यातला कुठलाही अर्थ कधी सोयीस्कर काढता येतो. नाही, तुम्ही त्याला आपल्या वेगळ्या चष्म्याने पाहता हे नाही, मला चष्मा नाही आहे. नाही, तुम्ही चष्मा जरी नसेल परंतु तुम्ही वेगळ्या दृष्टीने त्याला पाहता, ते योग्य नाही आहे. शेवटी एक राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय करावा लागतो. आम्ही छत्रपती शिवरायांचे अनुयायी आहोत. गरज पडली पण आशीर्वाद भाजपला आहे ना छत्रपतींचा. ते भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण निवडणुकीत आली, त्याच्यानंतर ती पूर्ण आशीर्वाद मिळाला, सत्तेवर आले परत ते. तुम्ही त्यांच्या सत्तेत सहभागी आहात. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. आज आपला जो मूळ मुद्दा आहे की शिवसेनेची भूमिका ही कधीही अशी युटर्न घेणारी नसते. शिवसेनेने शेतकरी या प्रश्नावर खूप आक्रमक भूमिका घेतली, कॅबिनेटमधून बाहेर पडेपर्यंत निर्णय घेतला. फक्त ते कॅबिनेटला बहिष्कार घातला हो. आणि दिवाकर राव ते उच्चाधिकार समितीत कसे आले मग? ते शेवटी बहिष्कार घातल्यावर पण अर्थमंत्री म्हणाले ना की परवानगी घेऊन गेले म्हणून. हो, परवानगी घेऊन गेले कारण उद्धवजी परदेशात आहेत म्हणून. परत विषयांतर करू नका, मला मुद्द्यावर उत्तर देऊ द्या. त्याच्या आपण जे मुद्दा उपस्थित आहे त्याच्यावर मी उत्तर द्यायला तयार आहे की शेवटी
सरकारमधून निर्णय घेताना या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घेणं आवश्यक होतं. त्या बैठकीमध्ये आम्ही सहभागी नव्हतो. सहभागीच करून घेत नव्हते. त्यानंतर आता चंद्रकांत दादा पाटील यांनी जे काही फॉर्म्युला माननीय उद्धवजी यांना दिलं असेल त्याच्यावर आमच्या पक्षामध्ये निर्णय होईल. आणि निर्णय करताना एकंदरीत सर्व विषयाचा विचार करून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, शेतकऱ्याच्या पदरी जास्तीत जास्त त्यांना सहायता कशी देता येईल, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे असं काही भाकीत करणं की आम्ही काही अशी युटर्न घेणार आहोत हे बिलकुल नाही, म्हणजे योग्य नाहीये. सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा करावा ती मागणी. आता आपण असं इन अँटिसिपेशन असं बोलणं योग्य नाही. शिवसेनेनी आपली भूमिका काही अचानकपणे बदललेली नाही आहे. जेव्हा पूर्वीच्या वेळेस राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अनेकदा आम्ही विरोध केलेला आहे आणि निवडणुकीमध्ये टी.एन. शेषन यांना पाठिंबा देण्यापर्यंत सुद्धा धाडसी निर्णय हो, तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते. असं काय करताय? तसं नाही आहे. तसा तोच तर मूलभूत फरक आहे. नाही, फरक नाही आहे, अजिबात फरक नाही आहे. पक्ष हा त्याच पद्धतीने त्यांचाच विचारावर काम करत आहे. माननीय उद्धवजी शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या विचाराला समोर घेऊन आम्ही शिवसेना काम करत आहे. आणि भविष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना शिवसेना अजिबात विचलित होत नाही. शिवसेना याचा विचार करत नाही की याचा आम्हाला राजकीय फायदा होणार आहे की नुकसान आहे. हा धाडस फक्त आणि फक्त शिवसेनाच घेऊ नाही, शकते. सरसकट कर्जमाफी आणि 7/12 हे कोरा मला करू. आपल्याला दाखवायचा दुसरा विषय जे आपण 7/12च्या संदर्भात म्हणतो की शिवसेनेने शेतकऱ्यांना जी वचनं दिली होती त्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका सदैव आक्रमक राहिलेली आहे. सत्तेची आम्हाला अजिबात पर्वा नाही हे सुद्धा अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही आणि भूकंप होईल हे पण सांगितलेलं आहे. बिलकुल सांगितलेलं आहे. आता जेव्हा हे सर्व गोष्टी बाहेर येतील, जेव्हा सरकारचा फॉर्म्युला समोर येईल, जेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेनेचा सहभाग असल्यानंतर की नसल्यानंतर जो काही निर्णय फॉर्म्युला सरकारकडून आलेला आहे त्याला मान्य करायचं की अमान्य करायचं, त्याच्यावर कोणती भूमिका घ्यायची हे पक्षाचे आमदार खासदारांशी चर्चा करून माननीय पक्षप्रमुख घेतील. आणि त्यावेळेस आपल्याला कळेल की शिवसेनेची भूमिका कशी आहे. आज अशा पद्धतीचं भाकीत करणं आणि जनतेमध्ये असा भ्रम निर्माण करणं योग्य नाही आहे. शिवसेना ही नेहमीच आपल्या भूमिकेशी ठाम राहिलेली आहे. कधीही शिवसेना आपल्या भूमिका बदलत नाही आहे. अहो, आता अलीकडे तर सातत्यानं दिवसागणिक बदलते आणि सामनाबद्दल तिसरीच भूमिका तुम्ही येते. असं म्हणत असाल, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही आहे. प्रत्येक बाबीला दोन पद्धतीने त्याचं विश्लेषण करता येतं. तुम्ही मीडियामध्ये आता विश्लेषण करताना त्याला कशा पद्धतीने त्याला घेता ठीक हा आहे, एक वेगळा विषय आहे. ठीक आहे. तुमचा चष्मा वेगळा आहे. अतुल लोंढे, उत्तर द्या. नाही, आता त्याच्यावर उत्तर देणं मला एक वेगळा मुद्दा पण उपस्थित करायचा आहे की आता ते 25 वर्षे युतीत सडली नसेल तर स्टेम सेल आता आलेला आहे, नवीन एक टेक्नॉलॉजी आहे. स्टेम सेलमध्ये ऑपरेशन करून पुन्हा तो भाग आणता येतो आपल्याला परत. म्हणजे स्टेम सेल एक सर्जरी आहे, थेरॉप्टिक सर्जरी आहे ती. तर स्टेम सेल सडली होती ना 25 वर्ष, म्हणजे कुजलेली गोष्ट पुन्हा आपल्याला पूर्ववत पूर्ववत करता येते. तसं काही झालं असेल पण ते स्टेम सेल सेव्ह करावं लागतं. मग ही स्टेम नाही, सेल मला ही स्टेम सेल अजित सावंत ही स्टेम सेल आम्ही शहाची मातोश्री भेट तर नाही ना. अशी जी माननीय शिवसेना प्रमुखांनी ही बाब सांगितली होती मला- की मला- राष्ट्रपतीच्या मला- पदावर नाही, मला वेगळा मुद्दा अशा पद्धतीचं पक्षीय राजकारण होऊ पहिल्यांदा नये. एक समजून घ्या पक्षीय राजकारण की होऊ नये. शिवसेनेची आज अवस्था काय आहे? धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. नाही, मला अशी- एक अशी- अजित- अशी- कोणती म्हण एकच पुढे आहे. लावा, ती इथं मला- काही अशी नाही. परिस्थिती झाली. मला त्यामध्ये महाराष्ट्राच्या- भूमिका घेतात, इशारे देतात, हे सगळं ठीक आहे, पण फुकाचे मुखी बोलता काय व्हायचे? कारण नंतर जे आता उदाहरणार्थ त्यांनी सरसकट कर्जमाफीची हे केली, भूमिका चांगली आहे, भूमिका अतिशय चांगली आहे, त्याबद्दल काही शंका नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला दुःख कसलं आहे की अफजल खानाच्या फौजा 2014ला आल्या, त्या जिंकून परत गेला. आता एकटाच अफजल खान आला आणि तो पण जिंकून परत गेला, याचं दुःख आहे. मला एक मुद्दा मस्त समजलं की नाही? करत आहे. बोला. त्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की माधव भंडारींना उत्तर द्यायचं, नंतर मी नाही, त्यांच्याकडे जाणार आहे. ठीक आहे, फक्त म्हणजे सडली असेल, राजीनामे खिशात असतील, आता मान्सून ओले झाले तर प्रॉब्लेम होईल. काय राजीनामे? हा, हा, राजीनामे ते लॅमिनेट केले म्हणाले ना मध्यंतरी. अच्छा, मध्ये आणि कर्जमाफी दिली तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, अशा अनेक गोष्टी झालेल्या. पण ठीक आहे, आता त्यांचं ते राजकारण आहे, ते पक्ष आहे त्यांचा, त्यांची भूमिका त्यांनी युटर्न घ्यावी, पूर्ण 60च्या ह्याच्यात हे करावं. म्हणजे एक व्हॉट्सअपवर मेसेज होता की निर्मल बाबाकडे हरभजन जातो आणि म्हणतो मेरा गेन टर्न नहीं हो रहा, तो ते म्हणतात की तू मोदी लिखो इसके ऊपर, बहुत टर्न लेगा. मला एक महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या अनुषंगाने उपस्थित करायचा आहे इथे. हे सगळे मुद्दे बाजूला ठेवूया की महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि देशाचे अर्थमंत्री हे सांगतात की अर्थव्यवस्था खूप चांगली आहे. कृषी क्षेत्राने 20% प्रगती केली आणि सकल उत्पन्नाच्या जे कर्ज आहे महाराष्ट्राचं ते देशामध्ये सर्वात कमी असलेलं राज्य आहे महाराष्ट्र. आणि आम्ही खूप वेगानं प्रगती करतो आहोत, खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आलेली आहे, टॅक्स कलेक्शन पण आमचं खूप चांगलं आहे, वॅटमधलं टॅक्स कलेक्शन खूप चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आशिष, असं विषय- एक नाही, विषय बदलत नाही. भंडारी साहेब मला पूर्ण करू द्या. नाही, माफ- एकच वाक्य मग झालं. आपण- हा, हा. जास्त का हा. मग आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पंजाबमध्ये मिळून राहिली, कर्नाटकमध्ये मिळून राहिली,
त्यांचं सकल उत्पन्नाच्या अनुषंगानं कर्ज हे जास्त आहे. तसं जर अर्थशास्त्राचा नियमाचा जर विचार केला आपण आशिषजी, तर त्यांनी नको द्यायला. यांचे जे तर्कल आहे पण तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेनेची सरसकट कर्जमाफीची मागणी योग्य आहे, शिवसेनेनं त्या भूमिकेवर कायम राहावं. नाही, मला अजून एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित करायचा आहे. शिवसेना त्यांच्या भूमिकेवर कायम राहील नाही राहील तो त्यांचा प्रश्न नाही. आज आपला विषय तो आहे, कर्जमाफीचा विषय नाहीये. नाही, राहिला पण पाहिजे. कर्जमाफीची जी भूमिका शिवसेनेची आहे ती- आतापर्यंत ती भाजपची शिवसेनेने काय होती. मांडली ती भाजपची की होती. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, सरसकट आशिषजी कर्जमाफी महत्त्वाचा द्या. मुद्दा सुटतोय. नाही, ऐका ना, शिवसेनेची ती भूमिका नाही, आहे. कारण भाजपची ते पण होती सत्तेतले ती. भागीदार आहे. भाजपची पण होती ती भूमिका, सत्तेतले भाजपची पण भागीदार होती. आहे. शिवसेना सत्तेतली भागीदार आहे. शिवसेनेची भूमिका जर का लवचिक होत असेल आणि चंद्रकांत दादांच्या भेटीमुळे ती लवचिक होत असेल किंवा अमित शहांच्या भेटीमुळे ती लवचिक होत असेल तर प्रश्न विचारावे लागतील ना आशिष जयस्वाल. अजिबात लवचिक होत नाही आहे. एक कोणत्याही विषयावर एक तर या बाजूने निर्णय घ्यावा लागेल किंवा दुसऱ्या बाजूने. शिवसेना काही स्वतःचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार उभा करेल अशी काही शक्यता नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेता तर मीडिया इथे टीका करायला जर उपस्थित असेल तर हे बरोबर नाही आहे. नाही, राष्ट्रपती पदाची उमेदवारी सोडून द्या. दुसरं कर्जमाफीचा मुद्दा घ्या. कर्जमाफी या मुद्द्यावर शिवसेना पहिल्यापासून आक्रमकता आहे. शेतकऱ्यांच्या पदरी जास्तीत जास्त न्याय कसा मिळवून देता येईल, शेतकऱ्यांचा विषय जास्तीत जास्त लावून शेतकऱ्यांना कर्जमुक्त कसं करता येईल, जे वचनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती की आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, त्या बांधिलकीशी त्या वचनाशी आम्ही बांधील आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही कृती करणार आहोत. ठीक आहे. आता हे काय म्हणतात, बरोबर. भाजपनं आणि शिवसेनेनं एकत्रित सरसकट कर्जमाफीचं आश्वासन जनतेला दिलं होतं. बरोबर आहे. या ठिकाणी 7/12 जयस्वाल अत्यंत बरोबर आहेत. म्हणून माधव भंडारीजी बोलण्यापूर्वी मी याच्यात थोडंसं बोलू इच्छितो की हा निवडणूक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपाचा पण अजेंडा होता की 7/12 कोरा झाला पाहिजे. हो. आणि शेतकऱ्यातला 7/12 आम्ही जर सत्तेवर आलो तर 7/12 कोरा करून देऊ, हे भाजपाचं निवडणूक पर्व आश्वासन आहे. जसं विदर्भाचं होतं तसंच हेही आहे. जसं राम मंदिर मग जर भाजपा त्या अजेंडाला सोडून जर जात असेल तर ते शिवसेनेनं जास्त आक्रमक म्हणून शिवसेनेला प्रश्न विचारावा लावून लागतोय. धरायला पाहिजे. आणि म्हणून जर उद्धव ठाकरे किंवा शिवसेना या प्रश्नावरती जर सरकारशी संघर्ष करायला जर तयार झाली तर महाराष्ट्रातील शेतकरी जनता त्याचं स्वागत करेल. खरं म्हणजे शिवसेनेनं ही संधी हातातून घालवता कामा नये. आपणही करू. माझं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे. आपण ही स्वागत करू. बरोबर आहे. आपण ही नाही, नाही, स्वागत करू. माधव भंडारी आता बघा, आशिष जयस्वाल काय म्हणाले, आशिष जयस्वाल म्हणाले शिवसेनेचीच नाही तर भाजपनं सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलेलं आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. पण आता तर 1 लाखापर्यंतचीच कर्जमाफी होते. ते लबाडा घरचं आवतण होतं. माधव भंडारी. ऐकायला येतं. काय मला विचारलं? हो. नाही, जयस्वाल साहेब जे म्हणाले की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एकत्र आश्वासन दिलेलं आहे. लढलोच नाही एकत्र. आता ही कुठली निवडणूक आहे मला माहीत नाही, कारण 2009च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा जाहीरनामा वेगळा होता, भाजपाचा जाहीरनामा वेगळा होता, युतीचा जाहीरनामा केलेला नव्हता. 2014ची निवडणूक तर आम्ही विरोधातच लढलो. तुम्ही भंडारी साहेब त्यामुळे महाराष्ट्राच्या एकत्रपणे विधानसभेमध्ये मी कुठलं आश्वासन देण्याचे हे आलं हे काय मला माहिती नाही. बोलतो. पण तुम्ही दिलं ना तुमच्या जाहीरनाम्यातून हा, स्वातंत्र्य. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची भूमिका ही भारतीय जनता 7/12 कोरा, पार्टीने 7/12 कोरा बोलले सातत्याने भंडारी साहेब. फडणवीस 7/12 कोरा असं फडणवीस साहेब अनेक वेळा बोललेले आहेत. भारतीय जनता पार्टीने 15 वर्ष महाराष्ट्राच्या भारतीय जनता विधानसभेमध्ये पार्टीने एकत्रितपणे कर्जमुक्तीची काँग्रेस आणि भूमिका राष्ट्रवादीची सातत्याने लढाई होती. मांडलेली आहे. त्यांना बोलू. बोला. नाही, बोला, माझा काय अडचण नाही. नाही, तुम्हीच बोला. तुम्ही सांगत होता नंतर काहीतरी. बोलतो. नाही, एकदा जुमलेबाजी होती म्हणून सांगून मोकळे व्हा ना, प्रश्न मिटला. त्याच्यासाठी तुम्ही बसलेला आहात ना, तुम्हाला तेवढंच काम आहे. बाकी आता तुम्हाला दुसरं कोणी नाही, बोलवत तुमचे नाही, विचारत अध्यक्षच नाही. म्हणाले जुमलेबाजी होती, आम्ही निवडणुकीत जुमलेबाजी नाही, करतोय, अमित शहा नाही, म्हणाले. प्रश्न तसा नाहीये. आपण त्यावर नको जाऊया. माधव भंडारी प्रश्न हाच आहे की भाजपनं सुद्धा जाहीरनाम्यातून नाही, म्हणूनच आश्वासन मी दिलेलं आहे ना. सांगितलं. जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही हेही सांगितलेलं आहे की शेतकऱ्याला कर्जातून मोकळं करण्यासाठी, त्याची पत वाढवण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल
आणि आम्ही शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचं काम सातत्याने करतो. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागलेले आहेत. आपल्याला त्याची चर्चा वेगळी करावी लागेल. आजचा विषय तो असेल तर आपण ती चर्चा नाही, करू. नाही, नाही. पण मला मगाचपासून मी खूप गोंधळात पडलो की नेमकं कशावर चर्चा आपण करतो आहोत. नाही नाही, हेच मला शिवसेनेच्या अजून समजलं नाही. भूमिकेवरती आपण चर्चा करतोय. शिवसेना भाजपशी संघर्ष टाळते प्रत्येक मुद्द्यावर. म्हणजे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जेव्हा कर्जमाफीच्या प्रस्तावाचा विचार होईल तेव्हाही सरसकट कर्जमाफीची शिवसेनेची भूमिका ही लवचिक होईल. माधव भंडारी, या प्रश्नावरती आशिष, अमितभाई शहांच्या पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांनी खूप एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. अमितभाई म्हणाले होते की भाई हमारे साथ वो केंद्र में सरकार में है, महाराष्ट्र में सरकार में है, तो संघर्ष की बात कहाँ है. अगदी बरोबर आहे. हीच बॉटम लाईन आहे. जेव्हा अमित शहा म्हणतायत की शिवसेना भाजप बरोबर केंद्रात आणि राज्यात आहे तेव्हा संघर्ष कुठं आहे. त्यांनी जो इशारा दिला तसंच आता होत आहे, हेच आपण सांगतोय. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा आपल्या या विषयाची चर्चा सुरू असणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळलाय का? 85% लोक म्हणतायत होय, शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळलाय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. अजित सावंत, तुम्हाला माधव भंडारींना काही उत्तर द्यायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय माधव भंडारी हे आज जरा मला थकलेले दिसत आहेत. म्हणजे नेहमीसारखे ते आक्रमक जसं बोलत असतात तसं ते बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे मला मोठा अचंबा वाटतोय. आज योगा डे कदाचित एक दिवसाचा 364 दिवस सोडून एक दिवस करायचा असतो योगा वर्षातनं. आज त्यांनी जास्त योगा केल्यामुळे ते थकलेले असावेत. त्यामुळे ते पाहिजे तसं असं आक्रमक बोलत नाहीत. मला माधवरावांना एक सांगायचं आहे की माधवराव, अमित शहा हे बोलून गेले आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये की शिवसेना हा आपला एक नंबरचा शत्रू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला त्यांना त्यांची जागा दाखवायची आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यात. जे इशारे आणि धाकधपटशा मी म्हणतो ते एका वेळेला खाजगी बैठकीत दिलेला इशारा, दुसऱ्या वेळेला कार्यकर्त्यांना दिलेल्या ह्या सूचना, हे लक्षात आल्यानंतर आज शिवसेनेची आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची अशी अवस्था आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्याच्यामुळे त्यांना हे निर्णय अशा प्रकारच्या कोलांटउड्या मारायला लागतात आणि कदाचित असं होईल की 7-12 कोरा झाला पाहिजे. ही जी मागणी आहे ती अतिशय चांगली मागणी आणि त्या मागणीशी 100% सहमत आहोत आम्ही. त्याला पाठिंबा आहे आणि ती मागणी ही देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या आधी केली होती. आज तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते भाजप, तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते. ती काही असो ते, पण ते झालं पाहिजे. ह्या मागणीवरती शिवसेनेने ठाम राहण्याची आवश्यकता आहे आणि ती जर ठाम राहिली नाही शिवसेना, तर उरला सुरला जो विश्वास आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा, तो शिवसेना गमावून बसेल असं मला वाटतं. मी शेवटीच जाणार आहे माधव भंडारींकडे, पण त्याआधी डॉक्टर सुरेश माने, मला प्रश्न असा विचारायचा आहे की राष्ट्रपती पदाची एकदा का निवडणूक झाली आणि रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदी विराजमान झाले, त्यानंतर तुम्हाला काय वाटतं, देशातलं भाजपचं राजकारण हे आणखी आक्रमक होईल? गेल्या 3 वर्षामध्ये भाजपाचं केंद्रातलं जे संख्याबळ आहे त्याच्या आधारावर जे धोरणं राबवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवरून आपल्याला अनेक उदाहरणं, पुन्हा वेळेअभावी आपण त्याचा उल्लेख करत नाही, पण अनेक उदाहरणावरून हे सिद्ध दिसतं आहे की भाजप आपल्या अजेंड्यावरून फार आक्रमक आहे आणि त्याच्यासाठी इतर स्तरावरती देखील आक्रमक आहे. इतर स्तरावरती म्हणजे राजकारणामध्ये इन्व्हर्टेड कामावरती बऱ्याच लोकांना ते समजून जाईल की इतर स्तरावरती देखील भाजपा आज सर्वत्र आक्रमक आहे आणि या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ते जिंकून येणार आहेत, त्याच्यात काय वाद नाही. म्हणजे ते काही कोविंदांचं यश आहे असं वगैरे म्हणण्याची गरज नाही, ते जिंकून येणार संख्याबळच तसं आहे, ते येणार आहेत. परंतु आल्यानंतर त्यांच्यामध्ये आक्रमकपणाची वाढ होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही आणि ती 2 स्तरावरती होईल. ज्याचा गेल्याही वेळेला उल्लेख झाला की जो भाजपा RSSचा मूळ अजेंडा आहे तो हिंदू राष्ट्र निर्मितीचा असेल, त्याचा अडसर असणारी भारतीय राज्यघटना असेल, याच्याकडं तो अस्ती सरकणार असेल, पण त्याचं राजकीय प्रतीक मात्र दहशतवादाचं स्वरूपाचं राहील, आक्रमकपणाचं राहील. आणि पुन्हा जर येणाऱ्या 4-5 राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये गुजरात आहे किंवा इतर राज्य आहेत, त्या राज्यामध्ये आणखी जर भाजपाला बहुमत मिळालं, आणि मी गुजरातविषयी ॲनालिसिस करताना मी नेहमी करत आलो कारण मी गुजरातचा प्रभारी होतो,
गुजरातमध्ये मोदी किंवा भाजपा मजबूत नाही, तिथं काँग्रेस नको तेवढी कमजोर आहे आणि म्हणून तिथं ते नेहमी भाजपा येत असते. तशी अनेक आता राज्यामध्ये काँग्रेस ही कमजोर होत चाललेली आहे. तेव्हा भाजपा आणि भाजपाच्या थिंक टँकला असं वाटतं की अगदीच हे शेवटचे हातोडे मारण्याची वेळ आहे आणि म्हणून ते जास्त आक्रमकपणे होतील आणि मग मायनॉरिटी असतील, दलित असतील, आदिवासी असतील यांच्याविषयीचे जे अजेंडे आहेत किंवा मग हिंदू राष्ट्र निर्मितीचा, आज पेपरात तुम्ही पाहिलं म्हणजे दगड येऊन पडले कुठे तिकडे अयोध्येमध्ये, तर त्या अजेंड्याकडे ते असते आक्रमकपणाने ठीक आहे, जातील ठीक आहे, आणि ठीक आहे. ती फार चिंतेची बाब देशाच्या ठीक आहे. दृष्टीनं आहे. आशिष जयस्वाल, पुन्हा तोच प्रश्न. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला शिवसेनेने, आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा किंवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, या मागणीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहतील का, की पुन्हा युटी म्हणजे युटर्न? आजपर्यंत कोणत्याच मुद्द्यावर शिवसेनेने युटर्न घेतलेलं नाही आहे, हे मी या मताशी मी ठाम आहे. जनता सहमत होणार नाही. दुसरं शेवटी निर्णय आणि काही ना- अलीकडच्या काही काळामध्ये, अलीकडच्या काही दिवसांमध्ये तर कंटिन्युअस युटी आहे. नाही तसं नाही आहे. दुसरं असं की मागच्या 15 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना महाराष्ट्रात वेगवेगळे मेळावे शेतकरी कर्जमुक्तीचे घेऊन आता सरकारमध्ये आल्यानंतर देखील ज्या पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतली ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की या आंदोलनाला जे महत्त्व प्राप्त झालं ते शिवसेनेच्या भूमिकेमुळे. भारतीय जनता पक्षाला आयसोलेट करण्याचं काम झालं आणि पूर्णपणे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटनासोबत शिवसेना हे सर्व पक्ष एकत्रित आल्याने शेतकऱ्यांच्या मागणीला दबाव निर्माण झाला. त्यात शिवसेनेची भूमिका खूप महत्त्वाची होती. शिवसेना सत्तेत राहून ही भूमिका बजावली. किती मोठं कसं आहे शिवसेना शिवसेनेचं. सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. आम्ही जनतेला शेतकऱ्यांना जी वचने दिली होती त्या वचनाशी आम्ही पूर्णतः कमिटमेंट आमची आहे आणि भविष्यामध्ये त्या पूर्ण मागणीला शिवसेना स्टिकअप ठीक राहील आहे. आणि त्याच्यासोबत- अतुल लोंढे हे काय म्हणतात ते पटतंय तुम्हाला, की शिवसेनेमुळेच आज हे सगळं होत नाही? नाही, आता असं आहे की ते त्या पक्षाचे प्रवक्ते आहे, आमदार राहिलेले आहेत, तर त्यांना ते तसं म्हणणं भाग आहे. तेवढी आपण आता सबसिडी जी आहे ती दिली पाहिजे. चर्चेतली सबसिडी ही सगळ्याच प्रवक्त्यांना दिली पाहिजे. मला याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, आता जसं माने साहेब म्हणाले, बाबासाहेबांनी जी राज्यघटना या देशाला दिलेली आहे त्याच्यामध्ये 1978 साली म्हणजे सत्तेतून जाण्यापूर्वी धर्मनिरपेक्षता नाही 42 नंतरची 44. ऐका ना, मला कंप्लीट करू द्या. धर्मनिरपेक्ष हा शब्द जो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंट जे निकाल आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचा एक पार्ट फॉर्म झालेला आहे. त्यामुळे ही राज्यघटना जर बदलावायची असेल तर पुन्हा सगळं बरखास्त करून, म्हणजे पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशन बरखास्त करून त्यांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली निर्माण करावी लागेल. आणि ते या देशामध्ये जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे ज्यांना आता हसून लोक लिप्टार्ड्स म्हणतात ते लोक जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शक्य होणार नाही. रात्री 12 वाजता कोणत्याही विषयावर तुम्ही घंटी वाजवा. जर 1947 नंतर घंटी वाजवायचीच होती तर ती 1991 साली वाजवता आली असती, कारण पूर्ण अपसाईड डाऊन आपण इकॉनॉमिक निर्णय जे अर्थव्यवस्थेसंदर्भात ते घेतले होते. GST हा फक्त पार्टमधला निर्णय आहे ज्याचा यांनी विरोध केला होता. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यातल्या बदलासंदर्भामध्ये म्हणजे जनतेने निश्चिंत राहावं इतकी चांगली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती आपल्या देशाची आहे. ठीक आहे, मी शेवटी माधव मला भंडारी शेवटला एक यांच्याकडे जाणार आहे. शेवटला नाही, माझा वेळ कमी आहे. अगदी थोडक्यात. शेवटला मुद्दा मला एवढाच उपस्थित करायचा आहे की जर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एवढी चांगली आहे तर हे का सरसकट कर्जमाफी देत नाही, जे मागत आहे. आमचा आजही मुद्दा तोच आहे की सरसकट कर्जमाफी व्हाईट पेपर घेऊन जनतेसमोर या, व्हाईट पेपर घेऊन जनतेसमोर या की महाराष्ट्राची खरी आर्थिक परिस्थिती काय आहे. माधव भंडारी, या सर्व चर्चेला या आत्ताच्या सेगमेंटच्या तुम्ही उत्तर द्या. शेवटी तुम्ही काय म्हणाल? नाही, मी आशिष खरंच सांगतो, मला आजची चर्चा खरंच कळली नाही. म्हणजे मी सुरुवातीपासून हाच गोंधळात पडलो. मला येताना सांगितलं होतं एक विषय काय होता आणि एकंदर काय बोलणं चाललं हेच मला समजेनासं झालं आहे. त्यामुळे मी काय कशाला उत्तर देऊ, कोणत्या मुद्द्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बघा, राष्ट्रपती पदाच्या अजित सावंत साहेब जे म्हणाले आहे, अजित सावंतांचे मात्र मला आभार मानायचे आहेत. हां, कारण त्यांनी माझ्या तब्येतीची एवढी काळजी केली, आतापर्यंत एवढी काळजी माझ्या तब्येतीची कुणीच केली नव्हती. तुम्ही एवढी केली त्याबद्दल मी खरंच आपला आभारी आहे. काकी रागवतील तुम्हाला घरी. ठीक आहे. शेवटी तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अमित शहानी सांगितलेलं आहे त्याच्या पद्धतीमध्ये येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवा,
अशा प्रकारचा अजित सावंत हे अशा या प्रकारचा- संदर्भामध्ये संपूर्ण अशा- खोटं बोलतायत. अशा प्रकारचा अमित भाई आदेशच शहा त्यांनी काय दिलेला बोलले आहे. हे त्यांना आणि कुणालाही त्यामुळे माहिती मला नाही. असं वाटतं की अनेक मासे ते काय म्हणतायत? तुम्ही खोटं बोलताय. नाही, नाही, मी असं खोटं काही बोलतोय. आदेश मला आहे? मला एक वाक्य एवढं वर्तमानपत्रात पूर्ण बातम्या करू आलेल्या आहेत, सर्व वर्तमानपत्रात आलेल्या आहेत. खोटं बोलतायत. आणि त्याच्यामध्ये- कारण त्याच्यामध्ये अजित वर्तमानपत्रातल्या बातम्या अनेक ह्या मासे सार्वजनिक गळाला लागलेले आहेत. वस्तुस्थितीवर आधारित अनेक नाहीत. मासे गळाला लागलेले आहेत आणि गडकरी साहेब जसं म्हणाले होते, वर्तमानपत्रामध्ये आलेल्या गडकरी बातम्या- साहेब त्यांनी खुलासा केलाय की असं काही झालेलं नाही. अच्छा, त्यामुळे गडकरी आम्ही साहेब काय म्हणाले काय होते बोलले? की वाल्यांचा नाही, घेऊन मी आम्ही त्यांच्या आपल्याला एक वाल्मिकी सांगतो. बनवतो तर मला काँग्रेसमधलेच नव्हे तर शिवसेनेमधले सुद्धा अजित अनेक सावंत, मी वाल्या त्यांनी आपल्याला एक गळाला सांगतो. लावलेले आहेत. त्यांच्यासमोर गाजरं लटकवत ठेवलेले आहेत. गाजर वाटप सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या वाल्यांचं वाल्मिकी करण्यासाठी अजित सावंत, भारतीय मी जनता आपल्याला एक पक्षाच्या सांगतो की कार्यालयाचे अमित भाई दरवाजे शहांच्या ठोकवत आहेत. बैठकीमध्ये ठीक आहे, आपण ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, फार ठीक आहे. नाही, नाही, मोठे माधव उलटापालट- भंडारी तुम्ही पत्रकार कंटिन्यू करा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही उलटापालट conclude होणार आहे, करा. येणारा माधव काळ. भंडारी होतो. तुम्ही कन्क्लूड करा. त्यामुळे अजित सावंत अमित भाई शहांच्या नावावरती जे सांगतायत ते सर्व पूर्ण खोटं बोलतायत. अमित भाई शहा असं काही बोललेलं नाहीत. या सगळ्या बैठका झाल्या त्या पक्षाच्या संघटनात्मक बैठका होत्या, त्याच्यामध्ये असले कुठलेही मुद्दे आलेले नाहीत. मी त्यामुळे सगळी अशा वृत्त तऱ्हेचं तुम्हाला दाखवायला अपप्रचार तयार आहे. करण्याचं काँग्रेसचं सगळी जे वृत्त तंत्र आहे दाखवायला तयार आहे, जे ते आली. ठीक परत आहे, परत ठीक चालू आहे. ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही- ठीक आहे. माधव तुम्हाला भंडारी फक्त- हे मी भाजपचे वृत्तांचं ज्येष्ठ मी सांगतच प्रवक्ते नाही ना, आहेत. वृत्तांचा त्यांनी संबंधच मोठं नाही ते काही. स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण काँग्रेसचं तंत्र जे भाजपचे आहे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असं कुठेही म्हणालेले नाहीत भाजपच्या बैठकीमध्ये की शिवसेना हा भाजपचा शत्रू क्रमांक 1 आहे. त्यामुळं आता माधव भंडारीच यांनीच हा खुलासा केल्यामुळं शिवसेना भाजपचा शत्रू क्रमांक 1 नाहीये हे आता माधव भंडारी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेनं निश्चिंत राहावं. जसं आता राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला भाजपच्या पाठिंबा दिलेला आहे तसं सरसकट कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ही भूमिका शिवसेनेनी लवचिक करता कामा नये. उगीच अमित शहा यांनी जर का काही इशारा दिला त्याला बदलून शिवसेनेने आपली भूमिका लवचिक करू नये असं शिवसैनिकांनाही वाटत असेल. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळला का? 89% लोक म्हणतायत होय, शिवसेनेनं भाजपशी संघर्ष टाळलेला आहे आणि रामनाथ कोविंद यांना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आता शिवसेनेनं सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरती लवचिक भूमिका घेऊ नये अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करतायत. इथे निदान स्टुडिओमध्ये तरी पॅनलिस्टनी ती व्यक्त केलेली आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर.